गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 332 रोड, संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। शिरोळ तालुक्यातल्या शिवनाकवाडी गावात यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। संपूर्ण गावकऱ्यांनी प्रसाद खाल्ला होता। महाप्रसादातून विषबाधा झाली होती। सोमवारी 1000 ते 1200 लोकांना याची बाधा झाली। सध्या इंदिरा गांधी रुग्णालय आणि शिवनाकवाडी इथं सर्वांवर उपचार सुरू आहेत। आज खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी रुग्णांची विचारपूस केली आणि धीर दिला। यावेळी डॉक्टर्ससह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इचलकरंजी शहरालगत असलेल्या शिवनाकवाडी गावात यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाप्रसाद खाल्ल्यानंतर संपूर्ण गावातल्या नागरिकांना जुलाब, उलट्या, ताप यासारखे प्रकार होऊ लागले। घरटी 3 ते 4 माणसं आजारी पडू लागली। कालपासून शिवनाकवाडी गावात जिल्हा प्रशासनाचे 3 डॉक्टर्स आणि त्यांची टीम तैनात करण्यात आली आहे। शाळा, मंदिर, महाविद्यालयामध्ये सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तर ज्या रुग्णांना जास्त त्रास होऊ लागलाय त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात 200 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यात 170 रुग्ण उपचार घेत आहेत। एका रुग्णावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। खासदार धैर्यशील माने यांनी आज, त्याचबरोबर राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिवनाकवाडी गावामध्ये आणि इंदिरा गांधी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली, डॉक्टरांशी चर्चा केली। रुग्णालयात काही साहित्य कमी आहे का, असेल तर मागून घ्या, अशा सक्त सूचना केल्या। इंदिरा गांधी रुग्णालयात स्टाफची कमतरता आहे, त्याचीही भरती लवकरच केली जाईल असं आश्वासन खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे यांनी प्रशासनाला दिले आहेत। कोणत्याही रुग्णांना त्रास होत असेल तर त्यांच्यावर ताबडतोब उपचार सुरू करा। पुढील उपचारासाठी कोल्हापूर, सांगलीला पाठवण्याच्या सक्त सूचना खासदार, आमदार, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। खासदार धैर्यशील माने यांनी रुग्णांजवळ जाऊन त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून आधार दिला, विचारपूस केली। त्यामुळे रुग्णांना मोठा धीर मिळालाय। कोणत्याही पेशंटला उपचाराविना जाऊ देऊ नका, अशा सक्त सूचना खासदार, आमदार, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, रवी राजपुते, मोहन मालवणकर, डॉक्टर्स, पदाधिकारी रुग्णालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजूबाजूच्या गावातील आशा आणि इतर स्टाफ त्यांनी घरोघरी जाऊन सर्वे केलेला आहे, काल केलेला आहे, आजही करणार आहेत, उद्याही ते करणार आहेत आणि अजून कुणी जर मागे पेशंट राहिला असेल ते सुद्धा तपासलं जाणार आहे। आतापर्यंत जवळपास 150 पेक्षा जास्त 159 पेशंट आपल्या IGMला आलेले आहेत आणि बाकी शाळेमध्ये OPD, IPDचा उपचार घेतला आणि गरज पडली तर जसं खासदार साहेबांनी सांगितलं तसं दुसऱ्या संस्थेची आपण तयारी ठेवतोय। सर्व औषध पुरवठा स्टाफ सर्व आहे आणि पूर्ण आरोग्य विभाग आणि सर्व विभागांनी गावामध्ये कालपासून काम सुरू केलेलं आहे। पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये सर्व सिच्युएशन सेटल होईल। लोकांनी काही अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि प्रशासन पूर्णपणे लोकांसोबत आहे। माननीय खासदार साहेबांनी सुद्धा गावामध्ये व्हिजिट केली, लोकांशी संपर्क साधला, तर पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये सर्व सिच्युएशन सेटल होईल। लोकांनी घाबरण्याची गरज नाही आणि यापुढे अशा पद्धतीचे जे कार्यक्रम होतात त्यामध्ये काही SOP असावीत, काही दक्षता घ्यावी, त्याचे एक आरोग्य विभागाकडून आम्ही सूचना घेतलेल्या आहेत। त्या संध्याकाळपर्यंत आम्ही त्या सूचना सर्व ठिकाणी देणार आहे आणि FDA विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, तो त्या ठिकाणी सतर्क यापुढे राहणार आहे। फक्त सर्वांनी जे काय हायजीन मेंटेन केलं पाहिजे, ज्या सूचना आमच्याकडून दिल्या जातील, कारण यापुढे यात्रांचे दिवस आहेत, यानंतर येणार आहे, त्यामुळे ही सुद्धा दक्षता नागरिकांनी यापुढे सर्वांनी घेतली पाहिजे। शिवनाकवाडीमध्ये झालेल्या परिस्थितीवर कंट्रोल मिळवण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं आहे। आतापर्यंत 700 पेक्षा दरम्यान या ठिकाणी केसेस आढळल्या, त्यांना योग्य तो उपचार देण्यामध्ये सर्व यंत्रणा या ठिकाणी गुंतलेली आहे। काही लहान मुलांच्यापासून वयोवृद्धांच्यापर्यंत ही मंडळी त्या ठिकाणी ॲडमिटेड आहे आणि IGM हे या ठिकाणी जी मुख्य वाहिनी आहे त्याच्याबरोबरच ग्रामीण रुग्णालयांना सुद्धा याला जोडीला घेऊन या लोकांचा उपचार अतिशय व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे। अजूनही दक्षतेची वेळ गेलेली नाही। आम्ही योग्य ते नियोजन करण्यासाठी म्हणून सूचना या ठिकाणी प्रशासनाला दिली आहे।
मी लोकांनाही आवाहन करेन की यात्रा जत्रा आपण पवित्र भावनेनं त्या ठिकाणी साजऱ्या करत असतो, पण त्याचा हायजीन मेंटेन करणं, प्रत्येक गावामध्ये जिथं स्वयंपाक होतो तिथं या ठिकाणी विशेष लक्ष देणं आणि अशा पद्धतीचा प्रकार कुठं घडू नये याच्यासाठी या ठिकाणी काळजी घेणं. त्याचबरोबर यात्रा काळामध्ये बाहेरचे स्टॉल्स बरेचसे गावामध्ये आलेले असतात. फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटला मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांचे सॅम्पल टेस्टिंग सगळ्या गावांमध्ये या ठिकाणी निर्माण करणं, ज्या ज्या गावांमध्ये यात्रा आहेत त्याला सर्टिफाय करणं की हे खाण्यासाठी योग्य आहे, अशा पद्धतीला या ठिकाणी प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आणि मी लोकांनाही या ठिकाणी विनंती करेन की आपण ही सतर्कता बाळगावी आणि हायजीन मेंटेन करत प्रत्येक गावांमधली या ठिकाणी यात्रा आणि जत्रा आनंदाने या ठिकाणी साजरी